आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राइब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा. वेल्थ जेनिक्स एज्युकार्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा तिसरा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात मुलुंड कालिदास येथे संपन्न झाला. शेअर मार्केट हा विषय आपल्याला जवळचाही वाटतो आणि तितकाच परकाही. अजूनही साधारणतः 10 पैकी 8 लोक शेअर मार्केट पासून अनभिज्ञ आहेत. योग्य माहितीच्या अभावामुळे किंवा चुकीच्या माहितीमुळे शेअर बाजाराच्या नादाला आपण जातच नाही. शेअर मार्केटमधील खऱ्या पोटेन्शियलवर विश्वास ठेवायला लावणारा असा हा शैक्षणिक कोर्स आहे. या कोर्सचा उद्देश प्रत्येकाला शेअर बाजारात वास्तविक संभाव्यतेची जाणीव करून देणं आणि शेअर बाजारात गुंतवणूक करून लोक कसे श्रीमंत झाले याची जाणीव करून देणं हा आहे. जसे की आपल्या शेअर मार्केटचे मूलभूत मिळणे, स्टॉक मार्केटची गुंतवणुकीचा उपयोग करून लोक कसे श्रीमंत झाले हे आपणास कळेल. आपली गुंतवणूक हा कार्य करत नाही हे देखील आपल्याला यातून कळेल. आपल्या समाजात संपत्ती कशा वितरित केल्या जातात हे आपल्याला शेअर मार्केट ट्रेडिंगद्वारे समजते. तर ह्याच गोष्टीचं महत्त्व जगभरात लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेल्थ जेनिक्स एज्युकार्ट प्रायव्हेट लिमिटेड एक शैक्षणिक कंपनी आहे आणि ती इथे प्रत्येक वयाच्या लोकांना आर्थिक व ट्रेडिंग काय आहे आणि त्याचे फायदे काय याचे प्रशिक्षण देत आहे. लाईव्ह मार्केट ट्रेडिंगद्वारे वेल्थ जेनिक एज्युकार्ट लोकांना त्यांचे स्वतःचे पैसे व्यवस्थापित करण्यास आणि त्यांच्यासाठी ते कार्य करते याबद्दल शिकवते. गोपा दासगुप्ता कंपनीच्या CEO त्यांनी सांगितले की हर घर में एक ट्रेडर हे आमचे उद्दिष्ट आहे, ज्याद्वारे आपण आपले राष्ट्र आत्मनिर्भर बनवू शकतो. लोक आमच्या सेवांचे लाभ घेतात. आमच्या ट्रेडिंगच्या शिक्षणाचे प्रशिक्षण सेवा मिळवण्यासाठी कंपनीला शुल्क देखील देतात. अगदी काटेकोरपणे कंपनी हे प्रशिक्षण देत आहे आणि यात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक किंवा रिटर्न सेवा किंवा कोणत्याही प्रकारचा निधी व्यवस्थापनात गुंतलेला नाही. तसेच या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाला गोपा दासगुप्ता CEO, विनोद महादेव शेळके ग्लोबल हेड, प्रशांत दिलीप साळुंके फाउंडर, बाजीराव महादेव कोळेकर CMD यांची यावेळी प्रमुख उपस्थिती लाभली. प्रत्येकाने ट्रेडिंग शिकणं गरजेचं आहे, कारण मध्ये आपल्याला जो अनुभव आला गेल्या 2 वर्षापूर्वी तो अनुभव फार वाईट होता की कोविडच्या काळामध्ये लोकांचे व्यवसाय सगळे स्टक होते, नोकरी लोकांच्या जात होत्या, वर्क फ्रॉम होम लोक आली, कितीतरी लोकांना नोकरीवरून काढण्यात आलं. तर मी म्हणतो ट्रेडिंग ही अशी कला आहे की असे कोणतेही आपल्याला जरी पॅन्डेमिक सिच्युएशन आपल्याला परत फेस करावी लागली तरी जर तुम्ही कला शिकलात तर तुम्हाला आयुष्यभरासाठी ही कला कामी येईल. तर ही एक स्किल आहे जे आपल्याला डेव्हलप करायचं आहे. सर, तुम्ही ॲज अ फाउंडर इथे आहात, तर हे कंपनीबद्दल काय सांगाल? कशी कंपनी इथे तुम्ही स्टार्टअप झालं जेव्हा स्टार्टिंगच्या दिवसापासून तुम्ही आहात, तर काय सांगाल कंपनीची स्थापना आणि हे कसं आहे? लॉकडाऊन झालं तर 22 मार्चला, तर बरोबर 3ऱ्या आठवड्यामध्ये कंपनीची सुरुवात झाली. कंपनीची सुरुवात झाली 16 एप्रिल 2020 मध्ये आणि लॉकडाऊन झाला त्यानंतर बरोबर 3 आठवड्यात. आणि गरज होती लोकांना. प्रत्येक व्यक्ती असा समजत होता की आम्हाला देशाने काहीतरी करावं, मग आमचे EMI माफ करावे, बऱ्याच काही गोष्टी होत्या. कंपनीच्या CMDंचं असं म्हणणं होतं की हीच वेळ आपल्याला देशासाठी काहीतरी करायचं आहे आणि म्हणून ही संकल्पना सुरुवात झाली. ते आता सर आपले एकूण मेंबर कसे आहेत किंवा किती तुमचे स्टुडंट आहेत जे प्रशिक्षण इथे घेतात? पूर्ण इंडियामध्ये आमचं काम सुरू आहे आणि सांगायला आनंद होतो पूर्ण भारतात आमचे 50,000 पेक्षा जास्त ॲडमिशन आहेत. आज सर ह्याचा 3रा वर्धापन दिवस आहे, म्हणजे ॲनिव्हर्सरी आहे म्हणजे तुमच्या कंपनीची. तर मग ह्या वेळेस काय नवीन तुम्ही आपल्या लोकांना देणार आहात? या आफ्टर काय तुमचा प्लॅन आहे ह्याच्यानंतरचा? पहिली तर गोष्ट नवीन म्हणण्यापेक्षा आपल्या इंडियामध्ये 3% लोक फक्त ट्रेडिंग करतात आणि हाच रेशो आम्हाला वाढवायचा आहे. प्रत्येक एक पैशाचा हिशोब केला जातो इंडियन स्टॉक मार्केटमध्ये, तर त्यातून टॅक्सेशन पण गव्हर्नमेंटला जातं. तर आमचा हाच येतो आहे की जो हा रेशो 10% जरी गेला तर इंडिया डेव्हलप कंट्रीमध्ये मोडेल. सर, पण मगाशी जसं मी सरांनाही हाच प्रश्न विचारला, शेअर मार्केट म्हटलं की कुठेतरी भीती. आज मी शेअर विकत घेतले 1 लाखाचे आणि उद्या ते 0वर गेले, तर हे एक माणूस खूप नेगेटिव्ह असतो. इवन मी अल्सो, कोणी अजून अदर पर्सन, कोणी हा विषय. पण त्याबद्दल कसं, जर एखाद्याने खरोखर इथे गुंतवणूक केली आणि तिथे कुठे त्यांचा लॉस झाला तर ते
कशा प्रकारे आपण? पहिली तर गोष्ट, शेअर मार्केट ही गुंतवणुकी फक्त गुंतवणूकच म्हणलं जात नाहीये. गुंतवणूक कुठे असते? जिथं आपण एखाद्या ठिकाणी पैसे भरतो. इथे आम्ही तुम्हाला असं स्किल शिकू. एज्युकेशनचा जर अभाव असेल तर या मार्केटमध्ये तुम्हाला नुकसानच होणार. जर या मार्केटमध्ये तुम्ही अभ्यास करून जर ट्रेडिंग करताय तर तुम्ही नेहमी फायद्यात राहाल. इथे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या डीमॅट अकाउंटवर पैसे ठेवायचे आहेत आणि त्यातून तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे. सेम वे आपण बँकेत पैसे ठेवतो, सेम तुम्हाला डीमॅट अकाउंटवर ठेवायचं आणि त्याच्यावर ट्रेडिंग करायचं आहे. ट्रेडिंगमध्ये हे 2 प्रकार आहेत. एक आहे इंट्राडे, एक आहे लॉंग टर्मसाठी. तर आम्ही तुम्हाला सजेस्ट करतो इनिशियल डेजमध्ये तुम्हाला ट्रेडिंग जोपर्यंत तुम्ही परफेक्शन येत नाहीये तोपर्यंत तुम्ही जे काही कमवताय, जे तुम्ही अर्न करताय, भले ते व्यवसायातून असेल, भले ते नोकरीतून असेल, त्यातील 10% अमाऊंट आपण लॉंग टर्मसाठी इंडियन स्टॉक मार्केटमध्ये वेगवेगळे शेअर्स घ्यावे. आणि हे त्याच वेळ पॉसिबल आहे ज्यावेळी तुम्ही एज्युकेशन घ्याल. जोपर्यंत तुम्ही एज्युकेशन नाही करत आहे, घेत नाहीये, परिपूर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्हाला कोणतीही गुंतवणूक नाही करायची. जर केलीत तर ते नुकसानात जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. मी नक्कीच तुम्हाला सांगेन की ट्रेडिंग ही कला तुम्ही शिकणं गरजेचं आहे. आमचं मिशनच आहे प्रत्येक घरात एक ट्रेडर असावा, तसंच प्रत्येक घरामध्ये एक एंटरप्रेनर असावा. तर ट्रेडिंग ही कला जर तुम्ही शिकलात तर मी सांगेन घरामध्ये तुम्ही एक ATM मशीन बसवाल. सबसे पहले तो मैं ये बोलना चाहती हूँ कि सारा जिंदगी जो हम पढ़ाई करते हैं, 10 साल हमारा स्कूल में जाता है, उसके बाद 2 साल कॉलेज, और उसके बाद इतना पढ़ाई करने के बाद हम पैसा कमा तो लेते हैं, जैसे हम कहते हैं ना कि वी अर्न मनी, हाँ, लाइक जॉब पे हम इसीलिए जाते हैं दैट वी अर्न मनी. बट हम ये कभी नहीं सोचते हैं कि जब तक ये पैसा हमारे लिए काम नहीं करेगा तब तक हम अमीर नहीं बन सकते हैं. हमारा पैसा अगर बैंक में पड़ा रहेगा तो हम अमीर नहीं बन सकते. अगर हमें हमारा लाइफ चेंज करना है तो हमारे पैसे जो हमारे पास है उसको काम पे लगाना जरूरी है. और ट्रेडिंग जो हम सिखाते हैं, जो एजुकेशन हम प्रोवाइड करते हैं, वो यही काम करता है कि जो आपके पास जमा पूंजी है आपका, वो किसी और के हाथ में नहीं देते हुए, आपके पास खुद के पास रखते हुए आप उस पैसे को कैसे काम पे लगा सकते हो. सो दैट इज व्हाट वेलजेनिक्स डज. वेलजेनिक्स कंपनी जो है वो कंपनी आपको ट्रेडिंग सिखाता है. ट्रेडिंग नया कुछ नहीं है, ये सालों पुराना चीज है, बट ये आम लोगों तक पहुंचा है, नहीं गया है. वो काम कर रहा है वेलजेनिक्स कि हम हर घर में एक ट्रेडर तैयार करने की कोशिश कर रहे हैं. मैम, अभी जैसे आपने ये कहा कि आपका एक स्लोगन है कि हर घर में एक ट्रेडर, तो मैम मुझे ये कहना है कि ट्रेडर ये रियली जॉब से कंपैरिजन किया तो उसमें इतना इनकम है, या बिजनेस किया तो उससे क्या कंपैरिजन आप करोगे, बिजनेस, जॉब एंड ट्रेडर? Oh wow, that's a lovely question and I will obviously try to come up with the statistics. मैं मेरा एक छोटा सा एग्जांपल देती हूँ. मेरा बेटा 18 साल का है, ओके, दैट मीन्स वो अभी कॉलेज में है. उसके बाद और 3 साल कॉलेज कंप्लीट करने के बाद 2 साल कुछ स्पेशलाइजेशन करने के बाद ही विल बी गोइंग फॉर अ जॉब. नौकरी के लिए जाएगा. नौकरी के लिए जाएगा तो आपको क्या लगता है कि कितना सैलरी से स्टार्ट होगा उसका? मे बी 25,000. इफ इज वेरी गुड ही मे स्टार्ट विद 1 लाख ऑल्सो. 1 लाख से भी स्टार्ट हो सकता है. बट द ब्यूटी ऑफ ट्रेडिंग इज आज 18 साल का है वो, पढ़ाई करते हुए भी आज जब वो ट्रेडिंग कर रहा है वो महीने का 35 to 40,000 कमा लेता है. आप जस्ट सोचिए कि 5 साल में जब ये हुनर और निखर के आएगा उसका, ये ट्रेडिंग जब वो और बेहतरीन तरीके से सीख जाएगा, वो तब दिन का 35 to 40,000 कमा सकता है. तो ऑब्वियसली नाउ इट इज वेरी एविडेंट कि आपको समझ में आ सकता है कि ट्रेडिंग और जॉब में क्या बेटर है. या मैम, दैट इज अ वेरी गुड अमाउंट कि हम दिन में 35,000, इट्स अ वेरी बिग अचीवमेंट मैम. सो मैम, आपको क्या कहोगे कि लोगों ने ट्रेडिंग में आना चाहिए, ये एजुकेशन लेना चाहिए, ये कितना इम्पोर्टेंट है? क्योंकि कोई अगर वैल्यूएबल नहीं हो, पैसे नहीं पे कर सकते ट्रेडिंग के लिए, तो उन्होंने कैसे स्टार्ट करना चाहिए? रिच से रिच लोग स्टार्ट कर सकते हैं, पर कोई पुअर पर्सन उसकी दिल में तो तमन्ना रहती है कि मैं ट्रेडिंग करूं, पर कभी कभी पैसों की वजह से भी वो पीछे हट जाते हैं, चांस लेना नहीं चाहते. तो उनके लिए आप क्या? बिल्कुल बिल्कुल. मैं जितने भी लोगों को ऐसा लगता है कि ट्रेडिंग सीखने के लिए या ट्रेडिंग करने के लिए बहुत पैसों की जरूरत है, उनको ये एडवाइस देना चाहूंगी कि आपको लगता है क्या कि आपके पास वो पैसा है नहीं जो पैसा होना चाहिए आपको एजुकेशन लेने के लिए? आई विल टेल यू कि आज अगर आपके घर पे कोई इमरजेंसी आ जाए, कोई मेडिकल इमरजेंसी आ जाए, क्या आप 20-30 हजार कहीं ना कहीं से जुगाड़ नहीं करोगे?
मैं आपको ये रिक्वेस्ट करना चाहूंगी कि ये जो इमरजेंसी है ना, ऑलरेडी आपके लाइफ के ऊपर मंडरा रहा है। अगर उस इमरजेंसी सिचुएशन से हमें बचना है तो कहीं से भी अगर हम ये एडुकेशन लेने के लिए ये पैसा जुगाड़ कर लेते हैं तो आगे का सारे इमरजेंसी हम इजीली हैंडल कर सकते हैं। और ट्रेडिंग करने के लिए जो पैसा लगेगा, यही आपके दिमाग में आ रहा होगा कि मैं एडुकेशन के लिए तो पैसा जुगाड़ कर लूं शायद, बट ट्रेडिंग करने के लिए कहां से पैसा लगेगा? वेलजेनिक्स विल गिव यू दैट मनी। हमारा एवरी 3 मंथ्स में स्कॉलरशिप एग्जाम होता है, जिसमें फर्स्ट प्राइज में हम 25,000 रुपीज, सेकेंड प्राइज में हम 15,000 रुपीज, थर्ड प्राइज में हम 10,000 रुपीज एंड फोर्थ एंड फिफ्थ प्राइज में भी 7,500 ईच देते हैं। हम ये लोगों तक मैसेज पहुंचाने की कोशिश कर रहे हैं कि आप एक कदम लो, आप सीखने की स्टार्ट करो, कोशिश करो। हम हैं आपको आगे का 10 कदम हेल्प करने के लिए। आपको ट्रेडिंग करने के लिए जो पूंजी की जरूरत है वो लेके बैठा है वेलजेनिक्स। आप सिर्फ आइए, सीखिए, और साल में अगर एवरी 3 मंथ्स में स्कॉलरशिप एग्जाम होता है तो आपके पास 4 बार एग्जाम देने का चांस है। एंड आई एम श्योर कि हमारा एडुकेशन इतना स्ट्रांग है कि आप एक बार तो 100% स्कॉलरशिप क्रैक कर लोगे। मैं सिर्फ इतना ही बोलना चाहूंगी कि हमारा फाइनेंशियल कंडीशन या हमारा जो लाइफ है ना, वो चेंज हम ही कर सकते हैं। हम किसी और के ऊपर डिपेंड नहीं रह सकते हैं। और ये एक ऐसा स्किल है ना, जो ट्रेडिंग अगर आप सीख ले तो ये एक ऐसा स्किल है वो जो जिंदगी भर आपको काम में आने वाला है। सो आई विल रिक्वेस्ट एवरीबडी, जो हमारा नारा है कि हर घर में एक ट्रेडर, हम कोशिश ये कर रहे हैं कि मेरा ये मैसेज है, एक्चुअली रिक्वेस्ट है आप लोगों से कि ये जरूरी नहीं है कि आप वेलजेनिक्स के साथ ही ये एडुकेशन लो, बट मेरा रिक्वेस्ट ये है कि आप ट्रेडिंग का एडुकेशन जरूर लो। थैंक यू। वेल्थजेनिक्स एडुकार्ड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी महाराष्ट्रातली आहे, आपली कंपनी आहे आपल्या सर्वांची। ठाण्यामध्ये या कंपनीचं हेड ऑफिस आहे आणि मित्रांनो, ही कंपनी एका मिशनवरती काम करते आणि ते मिशन आहे, जर आत्मनिर्भर भारत आपण जर म्हणतो की आपल्याला आत्मनिर्भर व्हायचं आहे, तर मग आत्मनिर्भर होण्यासाठी फायनान्शियल एज्युकेशन म्हणजे वित्त मार्केटचं संपूर्ण प्रशिक्षण घेणं खूप जास्त गरजेचं आहे। तर फायनान्शियल एज्युकेशन आणि त्याच्यासोबत डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री असा दोघांच्या कॉम्बिनेशनमध्ये असा एक संमिश्र वेलजेनिक्स काम करते की जिथे 2 गोष्टींना हायलाइट केलं जातं। पहिलं की तुम्ही ट्रेडर व्हावं आणि दुसरं तुम्ही एक एंटरप्रेनर व्हावं। तर मुळात आमचा हाच मिशन आहे। सर, काय सांगाल की ट्रेडिंग किती महत्त्वाचं आहे आताच्या जगामध्ये? ट्रेडिंग खूप महत्त्वाचं आहे। त्याचं रिझन असं आहे, जर आपण प्रगत राष्ट्रांचा विचार केला, अमेरिकेमध्ये तिकडची जी जनसंख्या आहे त्यातली 64% लोक ट्रेडिंग करतात, UK मध्ये 34% पेक्षा जास्त लोक ट्रेडिंग करतायत, चायनामध्ये पण 27% पेक्षा जास्त लोक ट्रेडिंग करतायत। पण दुर्दैवाने आपल्या भारतामध्ये जर आपण गुगलवरून सर्वे काढला तर फक्त 3% लोक ट्रेडिंग करतात। मग जर आपण म्हणतोय की आपण डेव्हलपिंग नेशन आहोत, आपल्याला डेव्हलप व्हायचंय, तर मला असं वाटतं की ट्रेडिंग इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक युवक असो युवती असो त्यांनी आवर्जून उतरलं पाहिजे आणि ट्रेडिंगमध्ये खूप मोठं फ्युचर आहे। जर आपण वर्ल्ड वाईड जर त्याचा अभ्यास केला तर आपल्या हे नक्कीच लक्षात येईल। सर, काय सांगाल की आता जसं तुम्ही सांगितलं की भारतामध्ये खूप कमी प्रमाणात ट्रेडिंगसाठी लोकांचा इच्छुक असतात किंवा त्याच्यामध्ये ते जात नाहीयेत, पण असं तुम्ही काय सांगाल की आपल्या लोकांनी ट्रेडिंगमध्ये यावं? त्याच्यामध्ये मेन म्हणजे भीती असते ती म्हणजे लॉस, म्हणजे कुठेतरी असं वाटतं आपला लॉस होऊ शकतो, हा प्रश्न लोकांच्या पहिल्या डोक्यामध्ये येतो। तर त्याबद्दल काय सांगाल की लोक नेगेटिव्ह पहिला विचार करतात, त्याबद्दल तुमचं काय? माझं असं म्हणणं आहे की सायकल चालवताना सुद्धा आपण 4 वेळा पडतो। कोणतंही काम म्हणजे स्विमिंग करायला जर आपण पाण्यामध्ये उतरलो तर मला असं वाटतं भरपूर पाणी पण आपण पितो आणि त्याची भीती वाटते। बिझनेस म्हटलाय की तिथे प्रॉफिट आणि लॉस हे 2 भाग नेहमी आले। नो डाऊट जेव्हा तुम्ही त्याचं प्रशिक्षण घेऊन तुम्ही ट्रेडिंग करायला सुरुवात करणार तेव्हा विन विन सिच्युएशनमध्ये तुमचं लॉसेसचं जे प्रमाण आहे ते फार कमी राहील आणि जिंकण्याचं जे प्रमाण आहे ना ते जास्त राहील। त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपल्याला पुढे जायचंय तर त्याचं प्रशिक्षण महत्त्वाचं आहे। प्रशिक्षण घेतलं तर आपण चांगल्या पद्धतीने प्रगती करू शकतो। सर, हे प्रशिक्षण तुम्ही कशा प्रकारे देता आणि काय तुमच्या अटी आहेत? ओके, हे जे प्रशिक्षण आहे संपूर्ण प्रशिक्षण ऑनलाईन होतं। सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता क्लासेस होतात।
हे जे क्लासेस होतात आणि जे क्लासेस कंडक्ट करतात, जे शिकवतात, त्यांना फायनान्शियल लाईव्ह मार्केटचा जवळजवळ 8 ते 10 वर्षाचा अनुभव आहे आणि हे सगळे सेशन लाईव्ह आणि इंटरॅक्टिव्ह होतात. म्हणजे एखादा टॉपिक शिकवल्यानंतर तुम्हाला तिथे चर्चात्मक सेशन असल्यामुळे प्रश्न विचारण्याची संधी मिळते आणि जोपर्यंत तुम्हाला तो टॉपिक क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना तिथे प्रश्न विचारू शकता. त्यामुळे फार इंटरॅक्टिव्ह होतं, मजा येते आणि सुरुवातीला मान्य आहे की 2-3 महिने आपल्याला हे सगळं जड जातं, कारण हे सगळे शब्द नवीन आहेत, टेक्निकल अनालिसिस आहे. पण डेफिनेटली सरावाने आणि वारंवार सातत्याने ते सतत शिकत राहिल्यामुळे नंतर ते फार सोपं होतं. ट्रेडिंग करणाऱ्यांना मी इतकाच मेसेज देऊ इच्छितो की ट्रेडिंगचं फ्युचर खूप मोठं आहे आणि आता ना अवेअरनेस क्रिएट व्हायला लागलेलं आहे. इवन मोठमोठे कॉलेज, मला मागच्या महिन्यामध्ये JM पटेल कॉलेज आहे नागपूरमध्ये, वाणिज्य विभाग, त्या कॉलेजनी मला इन्व्हाइट केलं होतं करिअर गायडन्स प्रोग्रामसाठी. म्हणजे कॉलेजमध्ये सुद्धा, महाविद्यालयात सुद्धा स्किल डेव्हलपमेंटचे जे प्रोग्राम आहेत ते आता सुरू झालेले आहेत आणि व्हेरी सून हा जो अवेअरनेस ज्या पद्धतीने वाढतोय, मला अशी खात्री आहे की आपल्या भारतातले, आपली महाराष्ट्रातली सर्व लोक फक्त जॉब नोकरी हा विचार न करता कुठेतरी ते ट्रेडिंगचा विचार करतील, कुठेतरी उद्योजक बनण्याचा नक्की विचार करतील. धन्यवाद. सगळ्यात पहिल्यांदा आज आमचा 3रा वर्धापन दिन आहे आणि ह्या निमित्ताने मी हे सांगू शकतो की 17 वर्षापासून मी नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये काम करतोय आणि या इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना लोकांचे बरेचसे प्रश्न, त्यांच्या व्यथा, त्यांना आलेले प्रॉब्लेम्स मी खूप जवळून पाहिलेले आहेत. आणि ते बघत असताना बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे की लोक 2, 4, 5 वर्षापर्यंत मेहनत करतात, पण ऐन वेळेला कंपन्या बंद पडलेल्या आहेत. ते सगळं लक्षात आल्यानंतर मी त्यावेळेला एकच निर्णय घेतला होता की आपण अशी एखादी कंपनी सुरू करायची आहे ज्या कंपनीच्या माध्यमातून लोकांचं कल्याण होऊ शकतं आणि आम्ही त्या माध्यमातून 2 मिशन समोर ठेवलेले आहेत. एक तर प्रत्येक घरामध्ये एक ट्रेडर तयार झाला पाहिजे आणि प्रत्येक घरामध्ये एक एंटरप्रिनर क्रिएट झालं पाहिजे. सर, हा एक प्रश्न विचारेल की जसं तुम्ही बोलता प्रत्येक घरी हा ट्रेडर येणं गरजेचं आहे. आज कुठेतरी खरोखर जेव्हा कोविडमध्ये खूप सारे लोकांनी हा अनुभव आला, पैशांपासून सगळ्याच गोष्टीचा प्रॉब्लेम फेस केले, आपल्या महाराष्ट्र असो किंवा देश वर्ल्डमध्ये असो, तर मला हा प्रश्न नक्की विचारायचं वाटेल की सर, ट्रेडिंग का एवढी महत्त्वाची आणि त्याला का लोकांनी ह्याला महत्त्व द्यावं असं तुमच्या हेतूने वाटतं? खरं म्हणायला गेलं तर फायनान्शियल एज्युकेशन बद्दल लोकांना पुरेपूर माहितीच नाहीये. त्याचा इम्पॉर्टन्स आणि ते प्रत्येक परिवारासाठी का गरजेचं आहे हे कळावं, यासाठी आम्ही वेल्थजेनिक्स, द जेनेटिक्स ऑफ वेल्थ या कंपनीची सुरुवात केली 3 वर्षापूर्वी. सुरुवात करण्यामागं एकच रिझन होतं की लोकांपर्यंत ते फायनान्शियल एज्युकेशन पोचलं पाहिजे. आज आम्ही 3 वर्षापासून या प्रवाहामध्ये काम करतोय. आमच्या असं लक्षात आलं की आज लोक स्वतःची स्वप्न साकार करत आहेत. त्याचबरोबर आज बरीच लोक अशी आहेत ज्यांचा कोरोनाच्या दरम्यान जॉब गेलेला होता. आज ती लोक एक स्टेबल इन्कम करतात आहे. बरीच लोक आहेत ज्यांनी स्वतःच्या कार्स घेतलेल्या आहेत, स्वतःची स्वप्न साकार केलेली आहेत. लगातार आमच्या फॉरेन ट्रिप्स जात आहेत, डोमेस्टिक ट्रिप्स चाललेल्या आहेत आणि हे बघून लोकांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे, खरं बघायला गेलं तर वेल्थजेनिकची ती सगळ्यात मोठी संपत्ती आहे असं मी मानतो. सर, आतापर्यंत तुमच्या या कंपनीमध्ये किती लोकांनी प्रशिक्षण घेऊन ते आतापर्यंत ट्रेडर बनलेले आहे? मला सांगायला अतोनात आनंद होतोय की आमच्या कंपनीमध्ये आता जवळपास 50,000 पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतलेला आहे आणि आमचा परिवार हा खूप मोठा झालेला आहे आणि आमच्या मिशनमध्ये तो आम्हाला वेळोवेळी मदत करत आहे. आणि ह्या ब्रँचेस बद्दल काय सांगाल? आपल्या ब्रँचेस कुठे कुठे आहेत? आमच्या ब्रँचेस वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. ठाण्यामध्ये आमची मेन मुख्य हेड ऑफिस आहे, कराडमध्ये एक ऑफिस आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी पनवेलमध्ये आमचे ऑफिसेस आहेत. प्रत्येक ठिकाणी आमच्या ब्रँचेस ओपन आहेत. आपल्या कोणालाही प्रशिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही कोणत्याही आमच्या डिस्ट्रिब्युटर बरोबर संपर्क साधू शकता.